बीड शहरातील वार्ड क्रमांक 19 तेलगाव नाका ईदगाह रोड येथे नागरी समस्या संदर्भात MIMच्या वतीने नगरपालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। सदर उपोषण आज सोमवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता देखील सुरूच होते। बीड शहरातील प्रभाग क्रमांक 19 मधील तेलगाव नाका गांधीनगर या परिसरामध्ये रस्ते, नाल्या, पाणी, लाईट्स या मूलभूत सुविधा अद्यापही त्यांना मिळाल्या नाहीत। या सुविधाकरता आतापर्यंत नगरपालिकेला MIMच्या वतीने अनेक निवेदने दिली, मात्र या निवेदनाची अद्याप देखील दखल न घेतल्यामुळे आक्रमक झालेल्या MIMच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेसमोर आज आमरण उपोषण सुरू केले आहे। यावेळी MIMचे बीड जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट शेख शफीक यांच्यासह प्रभागाध्यक्ष शेख निहाल, शेख सलीम यांच्यासह अनेक नागरिकांची उपस्थिती होती। संदीप क्षीरसागर 40 वर्षापासून आमच्या मानगुटीवर बसलेले हे क्षीरसागर, ज्यांनी 40 वर्ष या ठिकाणी सत्ता भोगली, मंत्री राहिले, नगराध्यक्ष राहिले, या ठिकाणी नगरसेवक राहिले, त्यांच्या परिवारातील जयदत्त क्षीरसागर साहेब असतील हे मंत्री राहिले, या ठिकाणी संदीप क्षीरसागर हे आमदार आहेत आणि आता आपण पाहतो नगराध्यक्ष म्हणून 30-40 वर्ष भारतभूषण क्षीरसागर असतील, हेमंत क्षीरसागर हे उपाध्यक्ष असतील, योगेश क्षीरसागर या ठिकाणी स्वीकृत सदस्य असतील, त्यांच्या घरातील सर्व सदस्य या ठिकाणी विविध पदावर 30-40 वर्ष सत्ता भोगत आहेत। त्यांच्या माध्यमातून ते या ठिकाणी जे बोंबा मारतात शहरामध्ये, आम्ही एवढ्या कोटीची विकास कामं केली, आपण जर पाहिलं शहरात आपण जर फेरफटका मारला तर हे कोट्यवधी रुपये कुठे गेले आमच्या लक्षात येत नाही। आणि विशेषतः मुस्लिम समाजाच्या मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये आपण जर पाहिलं कित्येक कोटी रुपये आले आणि ते हे खाऊन बसले। आजही आम्हाला जायला त्या ठिकाणी व्यवस्थित रस्ता नाही, प्यायला व्यवस्थित पाणी नाही, त्या ठिकाणी लाईटीची दुरवस्था झालेली आहे, कचऱ्याचे ढीग या ठिकाणी आहेत आणि यांच्या माध्यमातून विकास नाही तर बीड शहर हा खड्ड्यात गेलेला आहे। आणि त्यांच्या विरोधामध्ये आमचे निहालबाई सारखे एक सर्वसामान्य वार्डाचे अध्यक्ष आणि त्या ठिकाणचे तेलगाव नाका परिसरातले सर्व या ठिकाणी नागरिक आणि आमचे सर्व मजलिसचे पदाधिकारी या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत। एक कारण आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत, ज्या मूलभूत गरजा ज्या नगरपालिकेने या ठिकाणी भागवायला पाहिजे, जसे रस्ते, नाली, सडक, स्वच्छता, पाणी आणि लाईट, हे द्यायचं त्यांचं कर्तव्य आहे। परंतु या लोकांनी मुसलमानांची मतं घेतली, परंतु त्यांच्या वस्त्यांना विकासापासून कोसट दूर ठेवलंय, म्हणून आजचे हे आंदोलन करण्यात आले।